नेकेड ऑफिस इंग्लिश. तर फायनली आता आपलं डॉक्युमेंट. अरे बापरे, मिशन अनसक्सेसफुल. मित्रांनो, तुम्हाला एक खूप दुःखद बातमी सांगायची आहे मला. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. तर आता आपण गेलतो जिमला. आता जिम पण झालेले, आता घरी चाललोय. आता आज डॉक्युमेंट येते ना आपले नॉन क्रिमी लेअरचे. तर आत्ता वाजलेले थोडा 8 पावणे 8 झालेले. तर आपण एकदा घरी जाऊ, आंघोळ करू आणि जे डॉक्युमेंट आलेत का नाही ते बघू आणि त्यानंतर व्हेरिफिकेशनला जाऊ. आजच करून घेऊ, कारण आपली व्हेरिफिकेशनची जी लास्ट डेट आहे ती 17 तारीख आहे. त्यामुळे आपण लवकरात लवकर करून घेतलं तर आपल्याला फायदा राहील, कारण 2 दिवस आता सर्व डाऊन राहतं. तर एकदा घरी जाऊ, आपण आंघोळ करू आणि जे डॉक्युमेंट आलेत का नाही ते बघून घेऊ. तर फायनली आता आपले डॉक्युमेंट पण आलेले आहेत आणि जे जे डॉक्युमेंट लागत होते ते सर्व काय आलेलं आहे. डोमेसाईल आलेलं, नॉन क्रिमी लेअर पण आलेलं आहे. माझी आंघोळ पण झालेली दुपारी 12:30 वाजता, म्हणजे आंघोळ केलेली अशी अर्धा तास झाली. तुम्ही म्हणता नाही तर 12-12:30 वाजता केली. आता एकदा कॉलेजमध्ये जाऊ, आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून येऊ लवकर. तर आता आपण आपली गाडी पण खाली घातलेली आहे आणि आज बघ किती आभाळ आलेलं आहे. हलका हलका पाऊस पण येतोय. ते तुम्हाला दिसत नसेल तसं, कारण कॅमेरामध्ये दिसत नाही. असं नेकेड आईजने दिसत. नेकेड ऑफिस इंग्लिश. चला एकदा कॉलेजमध्ये जाऊन येऊ आणि व्हेरिफिकेशन करून घेऊ. तर फायनली आता आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण झालेलं आहे. तर आता आपण आत्ता घरी चाललेलं आहे. ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायला 3 तास गेले ॲक्युरेट. 12 वाजता आलो. आता एकदा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण चाललेलं आहे. कॉलेजचं आपल्याला 21 तारखे नाही तर 20 तारखेनंतर टाकायचं. एकदा घरी जाऊ आणि जेवण करू. तर आता माझं जेवण बिवण झोप बिप सगळं झालेलं ओके मध्ये. आता वाजलेले तेव्हा 6:30 वाजलेले आहेत आणि मी 6:30 वाजता उठून वर आलेलो आहे. कारण आता आपल्याला झाडांना पाणी पण द्यायचं एकदा. आणि जी एक लाईट बंद पडलेली आहे आपली इथं, ही वाली लाईट आहे, ही वाली लाईट ती पण बंद पडलेली. तिला एकदा चालू करून घेऊ आपण. तिला काय झालं काय माहिती, वायर बिअर काय तर खराब झालेलं वाटतं. सारा भाई आज फिटर बनेगा और पूरा वो ठीक करेगा. जोक सपाट. अरे बापरे, परत इंग्लिश. तर एकदा ही वायर जी आहे ना लाल कलर वाली, तर तिला एकदा आपण नीट करून घेऊ, कारण ती थोडी गंजली आहे. तर तिला एकदा सेपरेट करून परत ती वायर छिलून मग परत तिला बसवायचं आपल्याला. ते एकदा ते करून घेऊ आणि मग झाडाला पाणी मारू. आपला कॅमेरा एकदा सगळा सेट झालेला आहे. आपण याला एकदा छिलून घेऊ. तर कसलंच निघत नाही निघलं तर आपण सगळं कापूनच घेऊ त्याला. सुट्टी नाही अशी त्याला, कारण लय दिवस झालेले बंद पडलेलं. आता दिवाळी झाली का त्यावेळेस ते बंद पडलेलं आहे आणि ते चालूच होत नव्हतं अजून पण. तर इतकी मोठी जबाबदारी मला पप्पांनी दिलेली. तर एकदा ते वायर नीट करू आपण, नाही तर कट करून घेऊ डायरेक्ट. कट पण होत नाही अजून. अरे बापरे, सगळं तुटूनच आला आता. पण नाही, आपण आज त्याला याला नीट जोडून नाही तोडून काहीतरी एक करून जाऊ. हा का सोडली मी. आता दुसरी पण तशीच सोलून घेऊ आपण, कारण आपल्या गार्डनच्या लाईट आहेत ना त्या अशा रात्रीच्या बघायला खूप भारी दिसतात. तर त्यामुळे त्याला नीट करून घ्यायची. हे झाड पण वाजत येते ना, याला काढून टाकू. अरे परत आलंय. तर एकदा याला सगळं एकदा नीट करू. नाही चालू झालं तर काय तर बघ. जीव चाललाय सोलायला पार. हा का, झाली कट आपली वायर सक्सेसफुली. तर आता याला एकदा इथं जॉईंट द्यायला लागेल. अरे हा आपली लाईटच हातात घेतली पप्पा. याला इथं सेट करू एकदा, कारण वायरच पुरत नाही तिथं. एकदा हे सेट पण झालं आता ओके. तर बघा अशा प्रकारे हे सेट पण झालेलं आहे. एकदा याला चालू करून बघू, नाही तर परची कट्टे गोंधळून बसलो तर
चालू पण नाही ते चिकट टेप पण निघायचं नाही काय म्हणायचं मला चिकट टेप पण निघायचं नाही आणि ते वायर पण चालू व्हायचं नाही ते एकदा ती वायर चालू करून तर आपलं वायरचं बटन हे बघा इथून आते तर ते बघा वायरीचं बटन दाबलंय कोणते माहित नाही तर अरे बापरे मिशन अनसक्सेसफुल ही कडली चालू झाली आणि चालूच नाही तिचा काहीतरी शॉट दिसतोय थांबा आपण तिला लाईट बंद करू एकदा मग बघू एकदा तुम्हाला त्याच्यावर नाही का पूर्ण कम्प्लिटली संशोधन करायला लागेल मग कळण काय आहे त्याच्यात मित्रांनो तुम्हाला एक खूप दुःखद बातमी सांगायची आहे मला मला पण फार वाईट वाटतं आता या गोष्टीबद्दल पण आता तुम्हाला कसं सांगू पण मला सांगायलाच पाहिजे आता प्रयत्न मी खूप केले पण ते झालंच नाही त्याला मी पण काय करू शकत नाही तर झालं असं की आपली लाईटच चालत नाही आता मिली सगळी टोटल मिली म्हणा ते काय तिचा विषय संपलाय वाटते डेट ऑफ बर्थ तिचं बर्थडे होऊन गेला तिचं डेट ऑफ सगळं मिली ते आता डेट ऑफ बर्थ काय म्हणतो तर या गोष्टीचं मला फार दुःख झालंय तर आता हे कुठून खोलायचं ते आता माहित नाही मला पप्पा काय होते ते बघते ना आता त्याचं मी सगळीकडून त्याला सोलून बिलून बसलोय मला फार खूप दुःख होते आता त्या गोष्टीचं कारण ती आता आपल्या मदत राहिली नाही आपले बाकी सगळ्या लाईटी जिवंत आहेत पण तेवढी एकच राहिली नाही आता आपल्या मदत तर वेगवेगळ्या लाईटीला भावपूर श्रद्धांजली भावपूर लिविट अरे भाई फिरसे इंग्लिश त्या लाईटीला मग भावपूर्वक श्रद्धांजली आपण तिला इथं गाडू ओके ती डिस्को डान्स खाली लाईट मारती राव नाही मारत ते एकदा आपण आता झाडाला पाणी मारून घेऊ अरे यातलं पाणी कुठं घ्यायचं एकदा आपण पाणी मारून घेऊ कारण हे बघा आता आधीपेक्षा झाडं कसं झालेत आता सगळे नीट झालेले आहेत नीट म्हणजे नीटच होते ते बघ काय विचार नाच करू नीटच होते फक्त जरा वाळून गेले ते तेव्हा पाईप तोंड कुठे गेलं याचं अरे भेटलं तोंडच गायब झालं त्याचं जरा आपण आधी स्टार्टिंग इकडून करू आता पाईप तर टाकलं इथं पण पाणी काय अजून आलं नाही कसे आडा पडला एकदा एक खोलून देऊ गडी पडलेली आता पाणी जात असं तिथं अरे इथं पण खाली पडला ते आता पाणी जायला लागले ते आता फुल स्पीडने पाणी दे जरा आंघोळ घालू त्यांना मी जसं आंघोळीला आळसे ना तसं ते नाही झालं पाहिजे ना म्हणून एकदा आंघोळ नीट घालू आपण बघा छोटं लसूण पण उगला इतर अरे पाईप फुकायला लागला आपल्या मोबाईलवर एकदा पाणी मारून घेऊ आणि मग खाली जाऊ एकदा चहा पिऊन चहा नाही सॉरी दूध पिऊन घेऊ आपण चहा नाही पिऊ मग मिरच्या तर कसल्या भारी आल्यात एकदा पाणी मारू मग खाली जाऊ तर मग असे मी खाली येऊन दूध चहा पिलं चहा दूध पिलं आता मला मटकी आणायला पाठवली होती तर मी मटकी पण घेऊन आलेलो आहे त्यात थोडासा स्प्राईट आणि ते शेव पण दिसते म्हणजे आणली म्हणलं दिसलंच नाही काय राहतो मी मम्मी ते ठेवले आज आता आमची आकांक्षा अभ्यास करीत बसली पहिल्यांदा हा मटकी आणली 1500 माझा चार्जर घेतो कारण मोबाईलला 5% चार्जिंग माझं नाही बघा हा मकडा माणूस पण जमा केलेला आहे इथं एकदा पुढे जाऊ मोबाईलला थोडं चार्जिंगला लावायचं कारण त्याला 5% चार्जिंग काहीच चार्जिंग नाही आपल्या मोबाईलला ते चार्जिंग होत राहील म्हणजे रात्रभर तर काय नाही होणार
आता थोड्या वेळात होऊन जाईल. तर आता वेळ झालेली ब्लॉग एंड करायची. कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि ओपनिंग ट्यून आपली कशी वाटली हे पण नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय, लव्ह यू अँड टेक केअर.